नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत मोटर चालू करायला. तर पाहूया, मोटर चालू करण्यासाठी जावं लागतं खूप जंगलामधून. तर जे काही दिसणार आहे, जे काही होणार आहे, ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये चांगल्या पद्धतीने दाखवून देणार आहे मित्रांनो. आणि मी एकदम जंगलाच्या सुरुवातीच्या कटाला आलो आहे आणि तिकडं एखादा प्राणी वाटतं खडखड करत गेला. तर खूप भीती पण वाटते मित्रांनो, कारण जंगलच तेवढं आहे. कारण खूप असं घनदाट आहे जंगल, असं एकदम कमी पण सांगता येणार नाही. पण खूप जंगल आहे, त्याच्यामुळं थोडा एकटं जायला भीती वाटते मित्रांनो. आणि तुम्हाला मी दाखवतो इथून नजारा कसा दिसतो पहिल्यांदा ते. आणि त्याच्या आधी तुम्हाला मी दाखवतो ज्या मधुमक्ख्यांच्या ज्या माख्या आलेल्या आहेत मित्रांनो, माश्या, त्या घुणघुण करतात एकदम मध काढण्यासाठी. इकडे आता फुलं पण आले आहेत ना जास्त, त्याच्यामुळं वेगवेगळ्या फुलांमधून रस गोळा करण्यासाठी माश्या आलेल्या आहेत. तर तुम्हाला मी दाखवतो नजारा कसा आहे इथला ते, त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. तर हे पहा मित्रांनो, तुम्हाला लहान लहान माश्या दिसतील. ह्या पहा, गुणगुण गुणगुण अशा पद्धतीने करतात. आणि हा जो मोहरसारखा फ्लावर दिसतात, ते पण इकडे आहेत. त्याच्यानंतर त्या दिशेला पण फुलं पण वेगवेगळ्या पद्धतीची आलेली आहेत. त्याच्यामुळं ह्या माश्या ज्या आहेत त्या गुणगुण गुणगुण अशा करतात. हे पहा, तुम्हाला आवाज येतो की नाही हे मला सांगता येणार नाही, पण तुम्हाला मी हे पहा, अशा पद्धतीने ह्या माश्या आहेत मित्रांनो. तर जाऊया आता. हे पहा, इतकं जंगल आहे आणि उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, त्याच्यामुळं झाडांची जी पानं आहेत त्या गळायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर आता आपण पटापट पुढे जाऊया. आणि मित्रांनो, तुम्हाला मी एवढ्या जंगलातून कशी पायवाट जाते ते पण दाखवतो आणि नजारा कसा दिसतो ते पण तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. अडचण खूप आहे, गवत आहे आणि झाडे झुडपे आहेत. तर तुम्हाला मी इथून नजारा दाखवतो, कारण मी वरतून निम्म्यापर्यंत आलो आहे आणि तुम्हाला नजारा दाखवतो पहिल्यांदा. तर हे पहा मित्रांनो, अशा वाटेमधून आपण आलो आणि ही पायवाट आहे. एकदम कळतसुद्धा नाही की पायवाट आहे असं. आणि ह्या साईडला तुम्हाला मी दाखवतो. हे पहा, ह्या वाटेला जावं लागतं मित्रांनो, अशा पद्धतीने. एकदम वाटसुद्धा समजत नाही. आणि हे पहा, इथं उंबराचं मोठं झाड आहे मित्रांनो, एकदम खूप मोठं झाड आहे. हे पहा, तुम्हाला दिसत असेल एकदम चांगलं. आणि हे पहा, त्याला वेली-बिली खूप आलेल्या आहेत. आलेल्या आहेत म्हणजे वेली त्याला झालेले आहेत मित्रांनो तयार. हे पहा, त्याचं खोड कसं आहे ते. आणि ह्या बाजूलाहून आपल्याला जायचं आहे तिकडे. तर जाऊया मित्रांनो. एकदम जंगल जास्त आहे, त्याच्यामुळं प्राणी आणि पक्षी पण असतात. प्राणी म्हणजे मोठमोठाले प्राणी असं नाही, एकदम छोटे, म्हणजे ससे, मुंगूस अशा टाईपचे प्राणी तुम्हाला वाटत असतील. प्राणी म्हणजे एकदम जंगली प्राणी मोठमोठाले हिंस्र असे नाही मित्रांनो. हिंस्र प्राण्यांमध्ये साधारण कोणता बिबट्याचा प्रकार आहे तो राहू शकतो, पण एकदम दुसरे मोठाले वाघ आणि सिंह अशा पद्धतीचे आमच्याकडे प्राणी नाही अजून दिसत. म्हणजे पहिले असतील पण आता नाही मित्रांनो. मी सुद्धा थोडा घाबरत घाबरत आलो आहे मित्रांनो. कारण इतकं जंगल म्हटलं म्हणजे खूप खाली जावं लागतं ना. आणि आमचं घर जे आहे ते एकदम डोंगरावरती आहे आणि डोंगरावरून आपल्याला खाली दरीमध्ये उतरावं लागतं, तेही एकदम घनदाट अशा जंगलामधून. आणि आपल्याला आता ह्या बाजूने जायचं आहे मित्रांनो. हे पहा, अशा पद्धतीने हे भोसक्यातून शिरून जायचं आहे तिकडून. त्याच्यानंतर आपल्याला ओहळाला तिकडे एक विहीर आहे, त्या ठिकाणी मोटर चालू करण्यासाठी जायचं आहे मित्रांनो. तर जाऊया पटापट. ब्लॉग पण खूप मोठा होत चाललेला आहे. तर मित्रांनो, आता आपण एकदम ओहळावरती आलो आहोत. अजून थोडं लांब जायचं आहे, थोडं खाली अजून जायचं आहे मित्रांनो. पण तुम्हाला मी दाखवतो म्हणजे किती खाली आपण उतरलो आहोत ते मागच्या कॅमेऱ्याने. हे पहा मित्रांनो, आपण ह्या बाजूने आलो मित्रांनो. हे पहा, आपण किती खाली आहोत. आणि हे पहा, तुम्हाला फक्त सगळं जंगलच दिसत असेल मित्रांनो. हे पहा, एकदम सगळं म्हणजे गोल तुम्हाला जंगल दिसत असेल. हे पहा गोल. हे पहा, मला मी गोल दाखवलं. एकदम चहूबाजूनी एकदम म्हणजे असं डोंगर आहे आणि एकदम दरीमध्ये आपण
उतरलो आहोत आणि ओहळाला आपण आता खाली जाणार आहोत. तर जाऊया विहिरीवरती मोटर चालू करण्यासाठी पटकन. तर आपण आता पोहोचलो आहोत विहिरीच्या जवळ आणि हे पहा ओहळाचा नजारा कसा दिसतो तुम्हाला ते. ह्या ठिकाणी थोडं पाणी तुंबलेलं आहे आणि जिथं पाणी तुंबलेलं आहे त्या ठिकाणीच विहीर आहे. तुम्हाला मी दाखवतो ह्या बाजूला. तर पटापट आपण विहिरीजवळ जाऊया. ब्लॉग पण खूप मोठा होत चाललेला आहे. इथं मित्रांनो पाणी एवढं तुंबलेलं आहे. ह्या ठिकाणाहून आपल्याला जायचं आहे मित्रांनो आणि ह्या विहिरीचा भरावा आहे. तर ह्या बाजूलाहून आपल्याला जायचं आहे. अशा पद्धतीने वाट आहे. तर जाऊया पटापट आपण. आणि ह्या ठिकाणी विहीर आहे मित्रांनो. हे पहा तुम्हाला दाखवतो लगेच. हे पहा ह्या ठिकाणी. तर उडी मारूया पहिल्यांदा. हे पहा मित्रांनो ही विहीर आहे आणि हे ठिकाणी पहा एवढं कुहरं. जर वारा आला तर हेच काटे माझ्यावर येतील मित्रांनो. हे पहा एवढं कुहरं आहे. हे कुहरं जे आहे ते खूप खाजर होतं मित्रांनो. एकदम अंगाची आग होते मित्रांनो खूप. आणि हे पहा ह्या ठिकाणी आपण आलो आहोत. हे पहा ही विहीर. याचं पाणी आम्ही पित नाही. हे फक्त शेतीसाठी मित्रांनो आहे. शेती पण जास्त नाही, एकदम थोडं खायापुरतं. हे पहा आणि हो पहा पाईप पण एकदम सव्वाचाच आहे मित्रांनो, एकदम लहान. कारण खूप उंच भागावर आपल्याला पाणी न्यावं लागतं. हे पहा त्या बाजूला जायचं आहे. पाणी त्या बाजूला जाणार आहे मित्रांनो. तर आता आपण ट्रॅक्टर चालू करू. पहिल्यांदा आपण मित्रांनो लाईट टेस्ट करू किती आहे ते. अरे यार लाईट गेली आहे वाटतं. लाईट गेली का मीटर बिघडला ते पण माहीत नाही. पण पाहू चालू करून. तर लाईट गेली आहे मित्रांनो. तर आपण आता त्याला काठीच लावून देऊ. तर मित्रांनो आता आपण त्याला काठीच दिली लावून. त्याच्यानंतर आता जेव्हा लाईट येईल त्यावेळेला आता आपोआप चालू होईल मित्रांनो मोटर. एका हाताने जमत नाही धरायला, पण अशा पद्धतीने बस. तर मित्रांनो आता आपण काडकी दिली लावून, छोटीशी काठी. आता त्याच्यानंतर मस्त लाईट आल्यावर आपोआप चालू होईल. हे पहा अशा पद्धतीने इथं विहीर आहे आणि तिकडे ओहळ आहे जागेच. तर मित्रांनो ब्लॉग मोठा होत चाललेला आहे, त्याच्यामुळं आता ब्लॉग जो आहे तो इथेच आपण संपवू. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.